बघा इथे अण्णांचा पॉवर ट्रेलर आहे. हा चल. तर हा पॉवर ट्रेलर आहे आणि ही अशी पेंट काढली लावणीची. म्हणजे ही लावणी लावणार आता ह्या पेंटीतून दोन दोन काड्या काढणार आणि इथे लावणार. हो. यावेळी काकांनी माझ्या तो पॉवर ट्रेलर घेतलाय बघा. यावेळी पॉवर ट्रेलरने भेगा पडल्या. बघा पाऊस नाही ना आपल्या गावी कोकणात, तर अशा भेगा पडल्यात लावणी लावून झालं ते. जातील ना. चार चार काड्या लावल्या आहेत तर आज मळा पूर्ण. सो हॅट्स ऑफ ज्याने पण याची निर्मिती केली आहे त्याला. तर आता हे सगळं आपण परत गोणीत भरून ठेवूया जेणेकरून आपल्याला हे जाळण्यासाठी उपयोगी होईल. मच्छी धुवून घेते आधी. तर आता हा कांदा खोबऱ्याचा मसाला करून घेतलाय कच्चा कांदा, कोथिंबीर, आणि इकडे मच्छी आहे. आपण त्या दिवशी पावसच्या बाजारात घेतली होती. तर ही मच्छी घेतली आपण त्या दिवशी पावसच्या बाजारात. त्याला म्हणतात बांगडे. नॉर्मल बांगडे, करकरे बांगडे नाही, नॉर्मल बांगडे. तर आता हे व्यवस्थित धुवून घ्यायचे. कितीला पडले बांगडे? 100 रुपयाला 4. 100 रुपयाला 4. म्हणजे गावी मुंबईच्या मनाने स्वस्त आहे मच्छी. 100 रुपयाला 4. ते पण एकदम फ्रेश. आता धुवून घेऊया आणि त्याच्या पुढची काय प्रोसेस आहे ती तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायलाच भेटेल. अरे बघा आता व्यवस्थित मच्छी पाण्यासाठी धुवून घेतली. आता ती स्वच्छ केलेल्या मच्छीची प्रोसेस काय ती पुढे बघा. तर आता फोडणी द्यायची. मग त्यासाठी तेल टाकून घेतले. मग त्या अगोदर ही कढई गरम करत ठेवली होती. मग आता तेल टाकलंय. हा मगाशी पेस्ट करून घेतलेला मसाला तो आता टाकला. त्याच्या अगोदर लसूण टाकली. कांदा, लसूण, खोबरं. कांदा, लसूण आणि ओलं खोबऱ्याचा हा कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये ऍड करून हा मसाला बनवलाय. आता थोडी लसूण लाल होऊ द्यायची आहे. आता हा वाटणचा, हे इन शॉर्ट वाटण आहे. मसाला म्हणजे हे वाटण बनवलेलं आहे. कारण कांद्याचं वाटण हे प्रत्येक कोकणी घरामध्ये मॅन्डेटरी आहे. तर हे ते वाटण आहे कांद्याचं. कांद्याचं म्हणजे खोबऱ्याचं, कांदा खोबऱ्याचं, नॉट ओनली कांदा खोबऱ्या, कांदा खोबऱ्याचं. आता आले लसूण पेस्ट टाकली. खोबऱ्याचं वाटण, त्यावर आले लसूण पेस्ट आणि आता थोडा मसाल्याला तेल सुटू द्यायचं. आता प्रत्येकाच्या क्वांटिटीनुसार म्हणजे किती मच्छी तुम्ही आणली त्यानुसार हा मसाला आणि वाटण असं टाकायचं. तर हळद टाकून घ्यायची. नंतर आपल्या घरातले लाल तिखट चवीनुसार, परत एकदा ते मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं. हे वाटणाचं पाणी थोडासा कड येऊ द्यायचं त्या वाटणाला, जेणेकरून मग व्यवस्थित मच्छीला सगळ्या प्रकारे लागलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जळत देखील नाही. थोडं पाणी टाकल्यानंतर असे कापलेली मच्छी त्या मसाल्यामध्ये टाकून द्यायची शिजण्यासाठी. कारण आपण हा रस्सा करतोय. हा कोकम टाकायचं. कोकम बोलतात, कोकम बोलतात, आमसूल बोलतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या भाषेनुसार बोलतात. आता पाणी, जेणेकरून व्यवस्थित कड येईल त्याला आणि शिजेल आपला कालवण, सार, रस्सा. शिजलं, कड आला
का रेडी. नाही तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या बस. पुढे 15 ते 20 मिनिटामध्ये हे रेडी होईल. झालं. आता याला वाफ येऊ द्यायची म्हणजे कडू द्यायचं, शिजू द्यायचं. तर तुम्ही तुमच्या घरी किंवा प्रत्येकजण आपल्या याच्यानुसार काय म्हणतात बनवण्याच्या पद्धतीनुसार कसं बनवतो ते असतं, पण कोकणात कशा प्रकारे बनवलं जातं. आता रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवतो पूर्ण तयार झालं की. एका बाजूला आता आपला रस्सा तयार होतोय, बांगड्याचं कालवण तयार होतंय आणि एका बाजूला भाकरीची देखील तयारी चालू झाली आहे. कारण तर मच्छी आहे तर त्यासोबत भाकरीची एक वेगळीच मजा आहे. तर पीठ मळायला आपल्याला म्हणजे भाकरीचं पीठ मळायला गरम पाणी लागतं, कारण गरम पाण्यातल्या भाकऱ्या एकदम सुंदर होतात. सो आता आपण आधी पीठ मळायच्या अगोदर हे पाणी गरम करायला ठेवलं जेणेकरून नरम होतील भाकऱ्या. मग एकदा पाणी गरम झालं का भाकरीच्या पिठात टाकायचं आणि मळायला सुरुवात करायची. आता हे गरम केलेलं पाणी या भाकरीच्या पिठामध्ये ॲड करायचं असं. आणि हे पीठ आहे ज्वारीचं आणि तांदळाचं. तर ज्वारी आणि तांदळाच्या मिक्स पिठाची भाकरी बनवणार आहे आपण. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि याचा गोळा मळायचा भाकरीसाठी. भाकरी मळायला सुरुवात केली आहे मम्मीने, सॉरी भाकरी बनवायला सुरुवात केली आहे. मळून तर एक वेळ ठेवले तिथे पिठाचे आणि आता ही बनवायला सुरुवात केली म्हणजे इन शॉर्ट थापायला सुरुवात केली आहे. असे थापून घेणार. तोपर्यंत तवा ठेवलाय गरम कराय. एकदा तवा गरम झाला की थापलेली भाकरी तव्यावर टाकायची. झाली आहे थापून. आणि टाकली भाकरी. तर गॅसवर व्यवस्थित अशी शेकून घेतली. हा थोडस पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित पीठ असं राहत नाही, एकदम व्यवस्थित. हो भाकरीला पाणी लावलं की कशी एकदम मऊ होते. आता ही अशाच अजून 3 आहेत, त्या तिन्ही देखील तयार करून घ्यायच्या. तोपर्यंत कड येतोय आता सावकाश सावकाश हळूहळू आपल्या कालवणाला. थोडी भाकरी तयार झाली का अशी मस्तपैकी गॅसच्या फ्लेमवर किंवा चुलीवर अशा तुम्ही भाकऱ्या भाजून घ्यायच्या जेणेकरून ती व्यवस्थित भाजली जाते, कच्ची राहत नाही. हा असा प्रकार चुलीवर करायला फार मजा येते, पण आता आपल्याकडे गॅस का असल्या कारणामुळे अशी गॅसच्या फ्लेमवर भाजून घ्यायची, शेकून घ्यायची. तर माशाचं कालवण आपलं तयार झालंय. बांगड्याचा रस्सा. आता जेवायची तयारी चालू आहे, तर तुम्ही देखील या जेवायला. तर याला कोकणात म्हणतात भिड्याचा तवा आणि ह्याच्यावर घावणे एवढे सुंदर निघतात ना, एक नंबर. ते स्पेशल घावण्यांसाठीच बनवलेलं आहे. म्हणजे हा प्रकार जो आहे भिडे, हा घावण्यांसाठीच बनवला आहे. तर आपण घावणे बनवतो त्याच्यासोबत चटणी पाहिजे. तर आता चटणी आपण वाटून घेतोय, म्हणजे चटणी टाकलेले जे वस्तू आहेत त्या वाटून घेतोय. खोबरं, त्याच्यानंतर मीठ, मिरची, कोथिंबीर आणि चवीपुरतं असे शेंगदाणे, ज्याला आवडतात ते असे टाकू शकतात. तर ही आता चटणी बनवून घेऊया, म्हणजे याची आता चटणी करून घेऊया. तर आपली घावण्यासोबत खायची चटणी तयार झालेली आहे. तर घावणे बनवायची प्रोसेस चालू झाली आहे. तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यात प्रमाणानुसार पाणी टाकलंय आणि जो आपण अण्णांकडून तवा आणला भिड्याचा, काय बोलतात भिड्याचा तवा, हा गरम करायला ठेवलाय बघा. हा गरम होतोय आणि इथे घावण्याचं बॅटर देखील तयार होतंय. तव्याला असं तेल लावून घ्यायचं, पण तेल कशाने लावायचं हा एक युनिक प्रकार असतो.
काही लोक केळीचा देठ असतात त्याने लावतात, काही कांद्याचा वापर करतात. आपण कांद्याचा वापर करतोय. आणि असं पूर्ण त्याचा बेस आहे जो घासून घ्यायचा आहे. तर थोडस पातळ पाहिजे बॅटर, म्हणजे तरच ते व्यवस्थित येतात. जाड नको, जाडसर नाही पाहिजे, एकदम पातळ पाहिजे. तव्यावर ठेवले तर लगेच बसतात आणि असे ते होत राहतात किंवा त्याच्या वाफेने व्यवस्थित शिजतात. हे बॅटर एकदम परफेक्ट झालं पाहिजे. पलटवून घ्यायचा आणि दुसरी बाजू देखील शेकून घ्यायची. बघा कशी शेकली, एकदम गोल्डन ब्राऊन. दुसरी बाजू शेकली असा काढून घ्यायचा. मग तर या आता तुम्ही पण मस्तपैकी घावणे आणि चटणीचा नाश्ता करायला, कारण ऊन झालेत. नाश्ता करूया आणि आता पूर्ण दिवस काय काय होतं ते तुम्ही बघा. आजचा दिवस तर आता काकांच्या घरी आलोय, कारण मगाशी आपण जे घावणे बनवले इकडे आजीला वगैरे द्यायचे, मग त्यासाठी आलो इकडे. आणि इकडे सगळ्या आतमध्ये काकांनी झाड लागवड केली आहे. आणि असं पावसाळ्यात लावायला कलम आणली आहे. अशी कलम जी तुम्ही पावसाळा आला की विकत घेऊन लावू शकता. इकडे पण आहे आणि तिकडे तर आहेत सगळी लावलेली झाडं. आणि कोकणात टाकायची भाजी येते आणि खूप अशा रानभाज्या येतात कोकणात पावसाळ्यात. तर त्या भाज्या देखील आल्यात, तर त्या भाज्या दाखवतो मी तुम्हाला. रस्त्यातच आम्हाला दिसल्या होत्या, फक्त आता आधी हे देऊया आणि मग त्या भाज्या दाखवतो. आणि इकडे सडा आहे आमचा. सडा म्हणजे इकडे सगळं जे आहे ते रान आहेत आणि त्याच्यासोबत सगळ्या झाडपाला वनस्पती वगैरे जे काय पाहिजे ते तुम्हाला इकडे सगळं भेटतं, कारण व्यवस्थित आहे आतमध्ये प्रॉपर. आणि इकडे तेव्हा पब्लिक खेळायची आम्ही लहान होतो तेव्हा. आणि तिकडे बघा गुरं वगैरे चरवत आहेत. तर एक नंबर सगळं घराच्या आजूबाजूला. आणि कुरडूची भाजी आली, कुरडूची भाजीच अण्णांच्या दारात आली. भाजी आणि आजी आमची, आजीचं वय 107 वर्ष. 107 वर्ष आहे आजीला चालू. तरी पण जशी एकदम आपण हात तशीच एकदम टकाटक. हे गावात राहण्याचा हा परिणाम आहे की व्यवस्थित एकदम सुंदर जीवन आणि व्यवस्थित बॉडी राहते. ओके. ही मखमलनी आहे, म्हणजे झेंडूची जेव्हा तुम्हाला फूल येतं ना ते ह्याला येतं मखमल्लीला. ही फुलझाडं लावली आहेत बघा, आणि झेंडूची फुलं येणार याला मग मखमलीला. झाड झाली आहेत बघ. आता त्याला ना हे येणार ते बघ, आलंय बघ एकाला फुलाचं हे ना छोटे छोटे इकडे इकडे आलंय वाटतं. तर एवढं वर्ष 107 वर्ष, तरी 107 वर्षात पण 107 वर्षात पण ही जी बारीक बारीक आलेली वनस्पती आहे म्हणजे झाड आहेत ती बेणायचं काम करते. आजीचं वय 107 आहे. 107 वर्षात पण बघा ती स्वतःच्या घरातली कामं करते. ही अशी बेनते, त्याला म्हणतात बेणणं. ही जी बारीक बारीक तुम्हाला पावसाळ्यातल्या वनस्पती दिसत आहेत आलेल्या, ह्याला बोलतात बेणणं. ती स्वतःच्या हाताने बेनते. त्याच्यानंतर स्वतःचं पाणी आंघोळीचं स्वतः उतरून घेते. म्हणजे 107 वर्षात ती सगळी कामं अजून स्वतः करते. आणि आता कोकणात बघा रानटी भाज्या यायला सुरुवात झाल्यात. रानटी पण खाण्यासारख्या रानातल्या भाज्या. ही कुरडू आहे, हिला कुरडू म्हणतात या भाजीला. इकडे देखील आलंय. तर या फक्त पावसाळ्यामध्ये येतात आणि पावसाळ्यात ह्याला खाण्याची मजा देखील वेगळी आहे. कुरडू, टाकळं, त्याच्यानंतर आता अजून रोहणं येतील. रोहणं अजून आली नाही, तरी आज आपण प्रयत्न करणार आहेत रोहणं शोधून मुंबईला न्यायचा, कारण मावशीला हवी आहेत. त्याच्या कारणामुळे बघू आपण रोहणं शोधायला जाणार आहोत, कारण वेळ आहे आज आपल्याला. गेलो तर आपण तिकडेच जाऊ, त्या भागातच रोहणं वगैरे येतात.
बघा ही काय काय घेऊन आली. पहिल्या त्याच्यामध्ये सगळं घेऊन आली. कढीपत्ता, कुरडू. कुठलं झाड आणू? कढीपत्त्याचं. कढीपत्त्याचं झाड आहे. आपण अण्णांकडे ठेवायला दिलं होतं, कारण तिथे पाणी घ्यायला आपल्या इथे कोण नव्हतं म्हणजे घालायला. तर आता आपण आपल्या कढीपत्त्याचं झाड घेऊया आणि आपल्या इथे लावूया. ही कुंडी आपली आहे, ती आता लावायची आपल्या इथे जाऊन. आणि हे जे ते टाकळ्याची भाजी, हे बघा ही सगळी टाकळ्याची भाजी आहे. त्याच्यात पण आहे. तर नंतर जाणार आहे मी आणि मम्मी टाकळ्याची भाजी काढायला आणि रुग्ण शोधायला आपल्या सड्यावर वरती. तेव्हा दाखवतो एकदम इन डिटेलमध्ये. तर आता मी आणि मम्मी आलोय आपल्या कातळावर म्हणजे सड्यावर. आम्ही सडा बोलतो पहिल्यापासून, कारण सडा शब्द आमचा असं तोंडात आहे म्हणून सड्यावर आलोय. का तर टाकळ्याची भाजी. आणि बघाल तर रस्त्याच्या बरोबर लागूनच सगळी टाकळ्याची भाजी लागली आहे. कुरडू तुम्ही मगाशी बघितला तर. आता आपण आपल्या जमिनीत चाललोय. बघूया तिकडे रोवणं आहेत का, कारण मागला रोवणं पाहिजे. आणि आपण पण कधी अशी ह्या सीझनमध्ये येऊन अशी रोवणं तोडली नाही, काढली नाही. त्या कारणामुळे आता तर रोवणं बघायला चाललं असली, कारण पाऊस थांबलाय. पाऊस थांबलाय त्यामुळे शक्यता कमी आहे. तरी पण बघू, भेटली नशिबाने तर तुम्हाला पण बघायला भेटतील. हा आमचा रस्ता आहे जो आमच्या वाडीच्या बाहेर जातो इथून सरळ. आणि आपल्या मागे जी आहे ती आपली वाडी आहे. आणि आता इकडे सगळी लोकांची आत शेतकामं चालू आहेत. आता चालता चालता जी जी भाजी दिसेल, जे जे तर ही पायवाट आहे आपल्या शेतात जायला. इथून आतमध्ये गेलो उजव्या हाताला की आतमध्ये जागा दिसते, ही आपली आहे. बघा या अशा छोट्या छोट्या आमच्या कातळावर पाणी साचतं आणि ह्याच्या खाली मग अशा कुर्ल्या असतात. हे बघा आता ती उचलेल. हे बघा आता नाही भेटली. ही अशी ह्याच्यात अडकलेल्या असतात म्हणजे बसलेले असतात जाऊन. ह्याच्यात असं पाणी साचलं. हे बघा मी कशावर पाय दिला, मला वाटलं कुर्लीवर दिला की. चिखलात देऊ नको हे पाय. बघा दिसली एवढीशीच आहे ती, पण ती मेलेली आहे. त्याला चामटा बोलतात पाण्या बिगर, कारण गरमी आहे ना. आता बघा ही उचलली नाही याच्या खाली. तर आम्ही जे आहेत ते कुर्ली वगैरे धरायला असं खाली आमच्या इथे खाडी आहे, नदी आहे, तिथे नाही जात. कारण असं कातळावरच पाणी साचलं एकदा पाऊस पडला की इथे अशा सगळ्या कुर्ल्या तुम्हाला पावसात चालताना दिसतात. मग संध्याकाळी किंवा रात्री यायचं आणि पकडायच्या त्या. त्या कारणामुळे आपल्याला जवळच भेटतात कुर्ल्या, जास्त लांब जायची कुठे गरज नाही लागत. या अशा शेताच्या खाणीत विणीत अशा खाच्यात खपरीमध्ये असतात. आता हे आतमध्ये जे आहे ही सगळी आपली जमीन आहे. तिकडून एंट्री या दिशेने. तुम्हाला आत जाऊन दाखवतो. हे शेतमुळे आहेत आपले सगळे. परत नाही. आता सगळे मुंबईला असल्या कारणामुळे कोण करत नाही. एक वेळ होती की करायचे आणि बऱ्यापैकी तिथे भात पिकवला जायचा, पण आता नाही आहे ते पॉसिबल. त्या कारणामुळे आता कोण करत नाही. ही आहे टाकळ्याची भाजी बघा, अशी असतात तिची पानं. आता ती अशी खुटायची म्हणजे तोडायची. पिवळी नाही घ्यायची, कारण आत बघाल तर इथे 1-2 पिवळी पानं आहेत. ही अशी जी कोवळी पानं आहेत ही काढायची आणि त्याची भाजी बनवायची. मग ही अशी रस्त्याने बघाल तर बघा अशी सगळी लांबपर्यंत टाकळ्याचीच भाजी दिसेल तुम्हाला. पावसात येणारी कोकणातली ही रान भाजी बघा. हे झाड आहे, याचं नाव काय? निवगुड. निवगुडाचं झाड. हे भाजून घ्यायचं चुलीवर आणि याचा रस साखरेमध्ये मिक्स करून द्यायचा. असा खोकला असेल ना, सर्दी खोकल्याचा खोकला, तो निघून जातो. हे आमची आई आम्हाला अशी द्यायची. आता आपण उभं आहे ना, ती आपली शेत जमीन आहे. इथे तेव्हा भात पिकायचा, म्हणजे भात वगैरे लावणी व्हायची इकडे.
तर आता तर काय नाही, आता तर त्यामुळे अशाच पडून आहेत, पण शेतीयुक्त आहेत व्यवस्थित. तर आता तर कोण शेती नाही करत, पण आहे शेतीयुक्त अजून पण आहे जमीन. कारण दगड वगैरे फक्त त्या सीमेसाठी घातलेले छोटे मोठे, त्या पलीकडे व्यवस्थित आहेत अजून पण बघा, अजून पण व्यवस्थित आहे सगळं. तो शेवटचा तुम्हाला बांध दिसतोय म्हणजे ती घातलेली जी अशी बॉर्डर दिसते दगडाची, त्याला बांध म्हणतात. तर त्या कुंपणाच्या आत आपल्या इकडे तर सगळं, तर इथे सगळे असे भाताची लागवड व्हायची. हे वेगळंच गावी एक मजा असते. आता सध्या लोकांची लावणी लावून झालेली आहे, कारण बऱ्यापैकी पाऊस गावी जेव्हा होता तेव्हाच लोकांनी कामं आटपून घेतली. आता लावणी वगैरे तर काही काही लोकांची बाकी आहे, 15% लोकांची झाली. याला कोरड्याची भाजी म्हणतात. ही कुरडूची भाजी पण सापडली बघा आपल्याला. ही टाकळ्याची भाजी आणि ह्याच्यामध्ये जी लाल पानं दिसतात ही कुरडूची भाजी. पण भाजी खातात याच्यामध्ये भेटतं. याच्यात मिक्स करायच्या दोन्ही भाज्या एकमेकांमध्ये मिक्स करायच्या ती बघा. आणि या आता कशा आहेत, 1 महिन्यानंतर भेटणं बंद होतं. हा सीझन असतो ह्या भाजी येण्याचा पण आणि ह्या भाजी आपण खाण्याचा पण. हे बघा ह्या काकडीच्या वेली आहेत, ही जी वेल आहे त्या अशा, मस्त त्याच्यावर काकडी हे बघा काकडीच्या वेली. आणि हे असं आलं ना, हे बघा ते समजून जायचं काकडी यायला सुरुवात होणार आता. असे फुलं वगैरे येतात हे बघा. यावेळी काकांनी माझ्या तो पॉवर ट्रेलर घेतलाय बघा. त्यावेळी पॉवर ट्रेलरने भेगा पडल्या. बघा, पाऊस नाही ना आपल्या गावी कोकणात, तर अशा भेगा पडल्यात लावणी लावून झालं ते. 4-4 काड्या लावल्या आहेत मळा पूर्ण. तर ही वस्तू काय तुम्हाला माहिती आहे का? तर ही वस्तू आहे नारळ सोलायची सोलणी. म्हणजे असे जे नारळ आहेत त्याच्याने सोलतात. तर ते कसे सोलतात ते मी तुम्हाला दाखवतो आपल्या घरी जाऊन. हे अण्णांकडून घेतलंय, आता आपल्या घरी सोलूया. बघा इथे अण्णांचा पॉवर ट्रेलर आहे. हा चल, तर हा पॉवर ट्रेलर आहे आणि ही अशी पेंड काढली लावणीची, म्हणजे ही लावणी लावणार. आता ह्या पेंडीतून 2-2 काड्या काढणार आणि इथे लावणार. पाऊस आला पाहिजे, पाऊस आला पाहिजे, नाही तर शेतकऱ्यांचे हाल आहेत. आपल्या बघा तडे गेले आपल्या जमिनीला, मग कशी काय वाढणारी शेती, मग नुकसान होणार यावर्षी. नुकसान नाही झालं पाहिजे, कारण एवढी मेहनत करतात सगळीच माणसं. हा, ती मेहनत वाया नाही गेली पाहिजे. ही पण लावलेली तशीच, हे पूर्ण मळे सगळे लावलेत. पाणी नाही तर येणार कशी याच्या पुढचं. पाणी असेल तर वाढ होईल ना, पाणी असेल तर त्याचं व्यवस्थित रोप येतील, नाहीतर खराब होतील. बघा ह्या दाढी आहेत, हे जे पिंड्या दिसतात बारीक, याला दाढी म्हणतात. गाडी काढून ठेवलेल्या. बघा, आणि एका जमिनीत आपल्या एका शेतात अण्णांनी हा मुळा आणि हा लाल माठ लावला. हे मुळं आहेत. तिकडे लावली भाताची शेती आणि ह्या एका कोपऱ्यामध्ये आपल्या भाज्यांची शेती केली, भाज्या लावल्या आहेत. बघा आता हे काढणार आणि मग तिथे लावणार. ही दाढ ह्याची काढतात, म्हणजे हे काढणार आणि तिथे दुसऱ्या कोपऱ्यांमध्ये लावणार चिखल करून. त्यालाच लावणे म्हणतात. तर याच्यात आपण सगळे सोलायचे नारळ भरून ठेवलेत झाडावरून उतरवलेले. तर ही अर्धी गोणी नारळ आहे, तर तिला आता सोलूया. आणि सोलणं आहे म्हणजे आता मी अण्णांकडून आणलं, ही मशीन आहे बघा नारळ सोलायची. ही प्रत्येक कोकणकराच्या घरात असते. तर हा नारळ आहे आणि ही जी खाच आहे, ही बघा, ही तुम्हाला ह्या 4 खाचा दिसत आहेत अशा. तर ही खाच बरोबर याच्यामध्ये, ही खाच जी आहे, हे टोक जे दिसतंय या टोकामध्ये असं घुसवायचं असं. तर असा हा नारळ लावला बरोबर टोकावर आणि इथे पाय द्यायचा, नाही तर मग ते हलतंय आणि
असा हात धरून आवाज येतोय का? हा बघा, येतो आवाज, म्हणजे तो सुलला जातोय. हे बघा, दाखवतो तुम्हाला काढून. पडली ही भेग पडली म्हणजे व्यवस्थितरित्या आपल्या नारळ सोलायला सुरुवात झाली. याच्या तोंडात बरोबर मशीनच्या तोंडात बसला ना की बरोबर इथे 2 भाग होतात आणि नारळ सोडला जातो. तर कमेंट करा की तुम्ही देखील असे नारळ सोडलेत का? नक्कीच सोडले. जे कोकणातली मुलं आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप जुनी आहे आणि खूप मजा येते हे काम करायला. तर घेऊया सगळे नारळ आधी सोडून, मग पूर्ण झालं की दाखवते तू. एकदम फिट बसला, एकदम फिट. असा पाय ठेवायचा आणि बघा, पडली वेग. फक्त दोन ह्याच्यामध्ये हा नारळ पूर्ण सोडला गेलाय. फक्त 2 वेळा परफेक्ट लावला नारळाचा भाग आणि तो काढला त्याच्या मशीनवर, तर एकदम परफेक्ट सोलून निघाला. शेवटी असा आतला नारळ बरोबर दिसायला लागतो ह्याची सोलणी अशी काढल्यानंतर. फायनल प्रोडक्ट रेडी. रेडी म्हणजे यातून बाहेर आलं. हा नारळ आपला आता व्यवस्थितरित्या सोलून झालेला आहे. तर आपले सगळे नारळ सोलून झालेले आहेत. हे बघा, फायनल रिझल्ट. 7 नारळ होते, 7च्या 7 नारळ जे सोललेले आहेत, शहाळ्यातून बाहेर काढलेत आणि त्याचं रूपांतर नारळात झालेलं आहे. तर मोजून 15 मिनटं लागतील, 15 ते 20 मिनटं. पण पूर्ण काम पटकन होतं. म्हणजे जर तुमच्याकडे बुडसं असेल, म्हणजे कोयता असेल किंवा बाकी काय असेल, त्यापेक्षा हे सगळ्यात बेस्ट अवजार आहे. सो हॅट्स ऑफ ज्याने पण याची निर्मिती केली आहे त्याला. तर आता हे सगळं आपण परत गोणीत भरून ठेवूया, जेणेकरून आपल्याला हे जाळण्यासाठी उपयोगी होईल. ते बरं झालं आपण हे काम लवकर करून घेतलं. आता पाऊस आलाय जोरात, जिथे आपण उभं राहिलो तर तिथे सगळं भिजायला झालं असतं. हा पाऊस अचानक एवढा जोरात आलाय ना, विचारायला नको. एकदम काम परफेक्ट झालं, एकदम वेळेत परफेक्ट काम आपण पूर्ण केलं. सोलून गेल्या नारळ पटापट, त्या कारणामुळे आता टेन्शन नाही. आणि याच्यामध्ये परत मी जे आहे ते सोललेल्या नारळाच्या हे सगळ्या जाळ्यासाठी मी याच्यामध्ये परत पोत्यामध्ये भरून ठेवलंय, जेणेकरून या नारळाच्या सोलण्या जाळायला उपयोगी येतात. तर झालंय काम. आता मी जो बाहेरचा सगळा रानं वाढलेली होती, आता हे मी काढायला जाणार होतो. आता पाऊस आलाय त्याच्या कारणामुळे जाऊ नाही शकत. तर ही एवढी मोठी शिडी आणली आहे लोखंडाची आणि ती इथे पन्हाळ्याला अशी लावायची, उभी करायची आणि त्याच्यातली घाण काढायची. तर मी पहिल्या ब्लॉगमध्येच बोललो होतो, आलो त्या दिवशीच, की फणसावर आपल्या 2 फणस आहेत आपल्या मागच्या फणसावर आपल्या स्वतःच्या. तर ते दोन्ही फणस काढले आता मी. बघा, हा एक आणि तो एक. खाणार तर नाही, कारण माझा तर त्याच्यात पाणी असतं आणि ती चव नसते तेवढी, जेवढी मे महिन्यात एप्रिल महिन्यात असते तेवढी. लेट धरली यावर्षी फणस आपले. आता ते पप्पाने काढून मागितले तर त्यांना दिले मी ते काढून झाडावर चढून. एक जवळच होता, एकासाठी थोडं वरती जावं लागलं. तर ते आता ते घरी काढतील, ज्यांना द्यायचे त्यांना देतील. तर ही पन्हाळ दिसते तुम्हाला, ही अशी आडवी आहे ती. तर तेव्हा तिकडून पाणी येते त्या पन्हाळीतून. तर ही पन्हाळीमध्ये सगळा हा फणसाचा झाडाचा कचरा जाऊन अडकलेला होता, त्याच्यामुळे खाली पाणीच येत नव्हतं. तर ही शिडी लावली आणि साफ करून घेतले काकांनी. काका अजून वरतीच आहेत, इकडे झाडू मारून घेतात. बघा बघा, असं त्याचा उपयोग जाळायला, म्हणजे मच्छर वगैरे राहिला पावसाळ्यातून, असं मच्छर वगैरे असतात बाहेर, तर त्याच्यामध्ये काजूच्या सुकलेल्या बिया टाकतात, त्याचं आवरण, बिया नाही पण त्याचं आवरण टाकतात, जेणेकरून मच्छर येत नाहीत घराच्या आजूबाजूला. तर हे असं मच्छर पळवण्यासाठी रामबाण उपाय, गावचा उपाय हा असा केला जातो, जेणेकरून मच्छर येत नाही एवढ्या परिसरात घराच्या आजूबाजूच्या. तर हा उपाय प्रत्येक जण करतं आणि खूप बेस्ट आहे.
त्याच्यामुळे मच्छर कमी होतात घराच्या आजूबाजूला. हम्म. ही रानं काढायची. मग मम्मी कामं ही सगळी रानं काढते, म्हणजे ही सगळी घरासमोर झाली. करायची. म्हणजे बेन्न बोलतात त्याला, बेन्न. ही अशी बारीक बारीक रानं बारीक बारीक आलेली काढून घ्यायची. ह्या प्रोसेसला बोलतात बेननी करणे, बेन्न बोलतात. म्हणजे ही सगळी अशी बारीक बारीक कोयतीच्या पुढच्या बाजूने टोकाने अशी काढून घ्यायची बघा. आणि जेवढी आहेत ती जेवढी सगळी काढावी लागतात अशी. तर हा ब्लॉग आपण इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. आणि तुम्ही देखील कोकणामध्ये लावणी लावायला आलात का, आणि बाकी त्या गोष्टी तुम्ही व्हिडिओत बघितल्या त्या तुम्ही देखील अनुभवल्यात त्या कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया नक्की पुढील व्हिडिओ. तोपर्यंत स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.